करडईची साधी सोपी सुकी भाजी बनवणार आहोत। तर थंडीमध्ये अगदी मुबलक कशी भेटणारी करडईची भाजी। तर एक जोडी घेतली होती, ती निवडून घेतली पानं आणि समोरची त्याची टोकं। तर भाजी धुवून घेतली आणि बारीक अशी चिरून घेतली। तर पातेल्यामध्ये भाजी बुडेल इतपत थोडंसं पाणी घातलं आहे आणि यामध्ये आता ही भाजी 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ। तर या भाजीमध्ये आपण जी थोडी कोळी देठं घेतलेत तीही शिजली जातील इतपत ही 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घ्यायची। तर पाहू शकता या ठिकाणी भाजी मस्त शिजली गेली। तर चाळणीवर भाजी पाणी गाळून घेतलं, नितळून घेतलं आणि आता ही भाजी आपल्याला अशी थोडी थोडी घेऊन पिळून घ्यायची। तर भाजी आपल्याला एकदम सुकी अशी बनवायची, यासाठी ही भाजी अशी पिळून घेतली पाहू शकता आणि थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची। तर या पद्धतीनेच बाकीची भाजी मी तर पिळून घेतली आणि व्यवस्थित मोकळी करून घेतली। तर करडईची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो, पण आज ही एक वेगळी पद्धत आपली। तर आता ही भाजी मोकळी करून घेतली, पाहू शकता याची देठही चांगली शिजली गेली पाहिजेत इतपत। तर आता फोडणी पाहू। तर फोडणीसाठी फ्राय पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घेतले, यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं। तर मोहरी जिरं चांगलं तडतडलं म्हणजे यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। तर कांदाही आपण चांगला परतवून घेऊ। सोबतच आपण या फोडणीमध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवा मटार हे वापरू शकतो। तर पाहू शकता तर कांदा चांगला परतवून घेतला आणि आता हिरवी मिरची, आलं, लसूण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण घालून घेऊ। तर आज आपण ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये बनवतोय, हवी असल्यास आपण लाल मिरची पावडरही वापरून बनवू शकतो। तर आता मिक्स करून घेतली फोडणी, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट आणि यामध्ये आता घालूया कोकम। तर कोकम 1-2 पाकळ्या थोडासा धुतला आणि बारीक त्याचे तुकडे करून या ठिकाणी मी कोकम घेतला आहे। तर कोकममुळे या भाजीला खूप छान अशी चव येते, तर नक्की या पद्धतीने भाजी करून पहा। कोकम नसेल तर टोमॅटो अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे। आता कोकमही परतवून घेतला आहे, फोडणी चांगली भाजली गेली। तर यामध्ये आता पिळून घेतलेली, शिजवून पिळलेली करडईची भाजी घालू। तर आता भाजी घालून घेतली। तर आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। सोबतच यामध्ये 1 चमचा हळदी घालूया आणि यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट। तर 1-2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे। तर शेंगदाण्याच्या कूटमुळे कोणतीही पालेभाजी सुकी बनण्यासाठी मदत होते। तर शेंगदाणा कूटही घातला आणि भाजी अशी परतवून घेतली। तर पाहू शकता आपली भाजी किती सुकी बनली गेली। सोबतच आपण जे भरपूर असा लसूण वापरल्यामुळे खूप छान अशी खमंग भाजी बनली जाते। तर आता मिक्स करून घेतली। तर शेवटी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून या ठिकाणी मस्त अशी भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी आपली करडईची भाजी तयार आहे। तर या पद्धतीने करडईची भाजी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।